हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे शीतल लाईफस्टाईलमध्ये। आज आपण चॉकलेटची एक भन्नाट अशी रेसिपी बघतोय, एक नवीन रेसिपी बघतोय, ते म्हणजे बॉनबॉन मोदक। बॉनबॉन म्हणजे इथे आपण एक प्रकारचं सॉफ्ट सेंटर चॉकलेट तयार करणार आहोत। चला तर मग याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 200 ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे, हे मी चॉप करून घेतलं आहे। त्याच्यानंतर जवळपास 150 ग्रॅम व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे, हे पण चॉप करून घेतलं आहे। आणि आता फ्रेश क्रीम लागेल, ही रूम टेम्परेचरवरची फ्रेश क्रीम आहे। तर आपल्याला ही क्रीम काढून घ्यायची आहे। 150 ग्रॅम चॉकलेट व्हाईट चॉकलेट करता ही जवळपास 50 ग्रॅम मी क्रीम घेतली काढून, ती आपल्याला गरम करायची आहे। हे मी मायक्रोवेवमध्ये 20 सेकंड गरम करून घेतली आहे। हे तुम्ही एखाद्या पॅनमध्ये सुद्धा गरम करून घेऊ शकता। ती बॉईल नाही करायची, जस्ट हीट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर व्हाईट चॉकलेटवर ते पोर करून घ्यायचं आहे। 2 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे, हात नाही लावायचं आहे, कारण की चॉकलेट त्या मिल्क क्रीमच्या हीटमध्ये आपोआप मेल्ट व्हायला सुरुवात होईल। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर न्यूट्रल जेल टाकायचे आहे। हे तुम्हाला कुठल्याही केकचं सामान ज्या दुकानात मिळतं तिथे अवेलेबल होईल इझिली, पण जर न्यूट्रल जेल नसेल वापरायची तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचाभर बटर टाकलं तरी चालेल। ह्याने ग्लेज खूप चांगला आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान शाईन येते त्याला, आणि एक त्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान येते। आता एकंदरीत आपला हा व्हाईट चॉकलेट गनाश तयार झालेला आहे। याचीच फिलिंग आपल्याला चॉकलेटमध्ये करायची आहे। मी पाहू शकता याला छान रिबन कन्सिस्टन्सी येते, आपल्याला ही अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे। आता हे आपण थंड व्हायला ठेवूया रूम टेम्परेचरवर, कारण की गरम असताना आपण हे चॉकलेटमध्ये वापरू नाही शकत। आता आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया। याच्यासाठी मी मायक्रोवेवचा वापर करते। 10-10 सेकंदाच्या इंटरवलने मी चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू टेम्परेचर ठेवायची गरज नाही आहे मायक्रोवेवमध्ये। 10-10 सेकंडच्या इंटरवलनेच आपल्याला ते गरम करायचं, नाहीतर चॉकलेट जास्त ओव्हर हीट होऊन जाईल। किंवा तुम्ही डबल बॉयलर मेथडने सुद्धा चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता। ही आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे चॉकलेटची, मी पाहू शकता हिची पण रिबन कन्सिस्टन्सी आहे। आता आपलं चॉकलेटही मेल्ट झालं आहे, आणि त्याच्यासोबत आपला जो फिलिंग आहे चॉकलेट व्हाईट चॉकलेट गनाश आहे ते सुद्धा रेडी झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, चॉकलेट थोडं आपण बाजूला ठेवून देऊया आणि चॉकलेट गनाशमध्ये आपण थोडीशी ट्विस्ट आणूया। याच्यातलं मी थोडंसं चॉकलेट गनाश बाजूला काढून घेतलं आहे, मी पाहू शकता अगदी थोडं आहे, अराउंड 30 ml वगैरे। तर ह्या चॉकलेट गनाशमध्ये मी पायनॅपल इसेन्स आणि येलो कलर थोडासा ॲड केला आहे, एक पायनॅपल फ्लेवर येण्यासाठी, आणि ह्याची आपण फिलिंग करणार आहोत। आता चॉकलेट बनवण्याकरता आपल्याला मोल्ड लागेल, तर हे मोल्ड मी वापरणार आहे इथे मोदकांचे। सिलिकॉन किंवा प्लास्टिक कुठलंही मोल्ड तुम्ही वापरू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चॉकलेट पोर करून घ्यायचं आहे मोल्डमध्ये अशा प्रकारे। प्रत्येक कॅव्हिटी तुम्ही व्यवस्थित चॉकलेटने फिल करून घ्या पूर्णपणे लेवलला, कारण की ह्याचे आपल्याला शेल तयार करायचे दाखवते, तुम्ही याच्या पुढे बघू शकता। आता मी हे चॉकलेट पूर्णपणे भरलं आहे। आता हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे परत एका डिशमध्ये अशा प्रकारे। आता हे चॉकलेटचे शेल आपण तयार करून घेतो आहे, तुम्ही पाहू शकता। हे अशा प्रकारे आपण जे मोल्ड चॉकलेटने फिल केले होते ते मी एम्प्टी करून घेतलेत, हे असे होतील एम्प्टी केल्याच्या नंतर। आता हे आपल्याला सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत एक 5 मिनटं, तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित सेट झालं आहे। आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये फिलिंग ओतायचं आहे, आपण जे फिलिंग तयार केलं आहे ते। हे मी पायनॅपल फिलिंग ह्याच्यामध्ये घालते आहे, आणि हे नॉर्मल फिलिंगही आहे, पायनॅपल फिलिंगही आहे, तर मी दोघांचाही अल्टरनेट वापर करणार आहे। तुम्ही पाहू शकता हे फिलिंग मी पायनॅपल फ्लेवरने गनाशने भरून घेतले, हे मी आता टॅप करते, आणि हे परत एकदा फ्रीजमध्ये आपल्याला एक 5 मिनटं सेट करायला ठेवून द्यायचं आहे। 5 मिनटानंतर मी हे ट्रे बाहेर काढून घेतलं आहे। आता आपण जे हे शेल बनवले होते त्या शेलमध्ये आपण बॉनबॉन फिलिंग म्हणजे व्हाईट चॉकलेट गनाशचं जे फिलिंग टाकलं होतं, तर हे शेल आपल्याला आता मेल्टेड चॉकलेटने परत एकदा क्लोज करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। व्यवस्थित चारी बाजूंनी आपल्याला हे चॉकलेट पोर करून ते क्लोज करून घ्यायचे, जे काही कॅव्हिटी त्याच्यामध्ये आहे ती। आणि हे सर्व क्लोज केल्याच्या नंतर आपल्याला हे परत एकदा फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटासाठी सेट करायला ठेवायचं। सेट केल्याच्या नंतर हे असं काही होईल सेट झाल्यावर मोदक आपले। हे व्यवस्थित आपल्याला मोल्डमधनं डिमोल्ड करून घ्यायचे अशा प्रकारे, मी पाहू शकता खूप छान दिसत आहेत, खूप छान त्याला ग्लेज आला आहे, शाईन आलं आहे चॉकलेटला। आणि आता हे अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी ह्याला गोल्ड डस्ट अप्लाय करते, हे टोटली ऑप्शनल आहे।
ही स्टेप तुम्ही स्किप केलीत तरी काहीच हरकत नाही आहे. आता आपण चॉकलेटमधून कट करून पाहूया. तुम्ही पाहू शकता हे मोदक, ही बॉन फिलिंग या मोदकांमध्ये खूप छान पद्धतीने सेट झाली आहे आणि खूप यमी झाले आहेत हे मोदक. तर मी अशा प्रकारे इथं सर्व मोदक तयार करून घेतलेत. काहीमध्ये मी पायनॅपलची फिलिंग यूज केली आहे बॉनची, तर काहीमध्ये मी नॉर्मल आपली बॉन व्हाईट चॉकलेट गनाशची फिलिंग यूज केली आहे. खूप छान झाले आहेत मोदक, चवीला तर अप्रतिम झाले आहेत. बाप्पासोबत लहान मुलांना देखील हे मोदक फार आवडतात, कारण की हे चॉकलेटपासून बनलेले आणि चॉकलेट म्हणजे लहान मुलांचा आवडता विषय. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जरी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो नवीन रेसिपींसाठी ट्यून इन विथ शीतल लाईफस्टाईल. थँक्यू सो मच.